आपल्या युनियनच्या त्या बैठकीसाठी उपस्थित असलेले विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आणि मुंबईतील एक शिवसेनेचे आक्रमक नेते आदरणीय प्रकाशजी सुर्वे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे कुणालजी सरवळकर, युनियनचे कार्याध्यक्ष सन्माननीय मोहम्मद भाई, सुनीलजी कसबे, विनोदजी कांबडी, रितेशजी राय, संजीवजी शहा, संदीपजी ढवळे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय युनियनचे काम करणारे माझे सहकारी पदाधिकारी, मोठ्या संख्येनं उपस्थित युनियनमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी, ज्यांची नव्याने नियुक्ती झाली ते सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, आजचा आपला कार्यक्रम हा आपल्या युनियनच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम आहे आणि या युनियनच्या कार्यक्रमाकडे बाकीच्या युनियनचं देखील लक्ष लागलेलं आहे. युनियनचे पदाधिकारी किती होतात, कोण होतात, किती लोक जमतात, तरी माझ्या सर्व युनियनच्या पदाधिकाऱ्यांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. एवढे जर पदाधिकारी असतील तर आपल्या युनियनचे सभासद किती असतील आणि त्या युनियनच्या सभासदची संख्या ही 5000 पेक्षा जास्त झाली, याचं देखील मनापासून तुमचं अभिनंदन आणि मनापासून कोणाजी आता मला सांगत होते की आपण आता महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलो नाही, तर पंजाब असेल, कलकत्ता असेल, दिल्ली असेल, या भागामध्ये देखील आता आपण आपलं युनियन स्थापित करतोय आणि हे युनियन स्थापित करत असताना कुठच्याही प्रवाशांना त्रास न देता आमचे सगळे प्रश्न सुटले पाहिजेत, ही आपल्या युनियनची महत्वाची बाब आहे. आता प्रवाशांना त्रास द्यायचा, प्रवाशांना त्रास देऊन आपलं काहीतरी इच्छित साध्य करण्याचा प्रयत्न करायचा, हे आपण वर्षभरात केलं नाही, म्हणून कुणालजी आपली संख्या 5000 पर्यंत गेली. त्याच्यामुळे ग्राहकांचे, प्रवाशांचे आशीर्वाद असल्यामुळं ही संख्या भारतातली भविष्यामध्ये 50,000 जाईल, अशा पद्धतीने आपण नियोजन केलं पाहिजे. अनेक वेळा मला मुंबईचे पदाधिकारी देखील भेटतात, नवी मुंबईचे देखील पदाधिकारी भेटतात. कुणालजी, प्रकाशजी, आता आपल्याला थोडं नवी मुंबईमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. नवी मुंबई मधले काही लोक म्हणतात की आम्ही यायला देणार नाही, फिरायला देणार नाही. आता हे तुम्हाला आणि मला सांगायला लागले तर कसं जमायचं? फक्त आता मी मार्गदर्शन करताना बाकी काय सांगत नाही, पण नवी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना सूचना करतो की असं कोणी जर सांगितलं तर त्यांच्याकडनं तारीख आणि वेळ घ्या, मी आणि प्रकाश सुर्वे सर नक्की सांगितलं. अजून कोणाची गरज नाही, मी एकटा बास आहे. त्याच्यामुळे नवी मुंबईच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला एक विनंती करायची की आम्ही देखील 25 वर्ष 30 वर्ष राजकारणामध्ये काम करतोय, आम्ही देखील या सगळ्या फेज मधनं प्रकाश दादा गेलेलो आहोत. त्याच्यामुळे कोणतरी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर माझं युनियन असलं पाहिजे, दुसरं कुठचं युनियन असता कामा नये. ही जर कोण हिटलरशाही आणि हुकुमशाही करत असेल तर त्याला आम्ही चांगल्या पद्धतीनं सरळ करू शकतो, हा देखील माझ्या इशारा नाही, माझी विनंती आहे. मुंबईचं एअरपोर्ट असू दे, नवीन मुंबईचं एअरपोर्ट असू दे, कुठचंही कोल्हापूरचं एअरपोर्ट असू दे, तुमचं नाशिकचं एअरपोर्ट असू दे, आपण असं काही कोणाला सांगत नाही की दुसरं युनियन असता कामा नये. तुम्ही युनियन करा, तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचा विचार मांडा. आमच्यापेक्षा चांगली विकासाची कामं जर तुम्ही जनतेची करणार असाल, तुम्ही आमच्या सभासदांची करणार असाल, त्यांना तुमची भूमिका पटली तर आम्ही कुठे दादागिरी करतो. पण आम्ही युनियन टाकायचंच नाही, हे या महाराष्ट्रामध्ये काही शिवसेना चालू देणार नाही. त्याच्यामुळे नवी मुंबईच्या लोकांना अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. अनेक वेळा मला विचारतो आता पुढे काय करायचं, मी त्याला सांगतो पुढे काहीच करायचं नाही, शांततेनं करायचं, तू अजिबात चिंता करू नको. आणि म्हणून इंडिगोचे अधिकारी ज्यावेळी लागतात त्यावेळी ते तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतात. अजून ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं ज्या ज्या एअरपोर्टमध्ये तुम्ही संघटना स्थापन कराल, ज्या ज्या लोकांची तुम्हाला आवश्यकता आहे, त्यांना संयमाने सांगितलं तरी लोक काम करतात. त्यांना काय असं दादागिरीनं सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. त्याच्यामुळे आपल्या युनियनची, आपल्या संस्थेची एक वेगळी आयडेंटिटी आपण तयार करूया. आणि मी जे पहिल्या मीटिंग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपली आयडेंटिटी काय, एकनाथ शिंदे साहेब काय सांगतात सगळ्यांना की पहिली गोष्ट, आपण ज्यांच्यासाठी काम करतो त्या लोकांना त्रास होता कामा नये. आणि त्या लोकांना जर त्रास झाला नाही आणि मग तुम्हाला त्रास द्यायचा जर कोणी प्रयत्न केला
तर जे तुम्हाला त्रास देतील त्यांना दुप्पट त्रास देण्याची भूमिका आमच्यासारखे कार्यकर्ते घेतील, त्याची चिंता करण्याची आवश्यकता आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्यावेळी 5,000 सभासद आपले झाले, 10,000 सभासद आपले झाले, हे आपण अभिमानानं ज्यावेळी सांगतो तरी त्याच्यातला एकही सभासद कमी होणार नाही, याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी अनेक वेळा माझ्या बैठकीमध्ये सांगितलंय, मी ज्यावेळी पूर्वी विमानतळावर यायचो तेव्हा मला पण असं कुठेतरी मनात वाटायचं, विमानतळावर येताना माझ्यावर देखील 5,000 लोक पाहिजेत, माझ्यावर देखील 15-20 लोक पाहिजेत. आता मी आल्यानंतर 5,000 लोक येऊ शकतात याची देखील मला खात्री झाली. त्यामुळे ती चिंता करण्याची काय आहे. आणि काही लोकांनी विमानतळाच्या युनियन मधनं स्वतःची दुकानं चालवली. ज्या युबीटी मधले आता काही नेते युनियन चालवत आहेत त्यांना तर माझं जाहीरपणानं आव्हान आहे की त्यांनी तुमच्या जीवावर पैसा कमवला, तुमच्या जीवावर त्यांची घरं भरली आणि तुम्हाला वाऱ्यावर सोडलं. असली भूमिका आपली युनियन कधीच घेणार नाही. एक वेळ आम्ही उपाशी राहू, पण माझा सभासद हा कायमस्वरूपी तृप्त असला पाहिजे, या भूमिकेत आणि शेवटी पारदर्शकता देखील असली पाहिजे. मी कुणालजींना, मोहम्मद भाईंना, आमच्या सगळ्या लोकांना कायम सांगत असतो की आपल्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. एखादा आपण भविष्यामध्ये करार करणार असू, एखादा आपण कुठच्या तरी एअरलाइन्स बरोबर अजून काही गोष्टी बोलणार असू, तर आम्हीच कशासाठी बोलायचं आणि एनटी चेंबरमध्ये कशासाठी बोलायचं. तर माझी तर युनियनच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे, जे काय आपल्याला युनियन बरोबर बोलायचं आहे आणि युनियनच्या माध्यमातून बोलायचं आहे, मॅनेजमेंटशी बोलायचं आहे, त्या हजारो लोकांच्या समोर बोललं पाहिजे. तर आपली पारदर्शकता काय आहे आणि आपण काय करू शकतो हे सगळं लोकांना कळेल. आज युनिटचे पदाधिकारी जर एवढे असतील, हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळं आज राज्याचा मंत्री असल्यामुळे जास्त आक्रमक मला बोलता येत नाही, पण माझी सगळी जबाबदारी प्रकाश दादांनी स्वीकारलेली आहे. तू काहीच बोलू नको, जे काय करायचं मी करतो असं त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. पण या सगळ्या राजाश्रयाचा उपयोग सभासदांनी चांगल्यासाठी करून घेतला पाहिजे. या ताकदीचा उपयोग, शिंदे साहेबांच्या ताकदीचा उपयोग विधायक कामासाठी करून घेतला पाहिजे. या ताकदीचा उपयोग आपण प्रश्न सोडवण्यासाठी जर केलाच पाहिजे, परंतु माझ्याकडे येणारा, प्रवास करणारा माणूस देखील आपल्या माध्यमातून सुखी झाला पाहिजे, तो देखील समाधानी झाला पाहिजे आणि त्याच्या आशीर्वादाने 1,00,000 सभासद झाले पाहिजेत. अशा पद्धतीची वागणूक जर तुमची असेल तर कोणाचा बाप देखील आपल्या युनियनला रोखू शकत नाही, एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. मी असं रात्री 8:30 वाजता की 9 वाजता चार्टर फ्लाईटने टेक ऑफ घ्यायला गेलो आणि ती बग्गी असते ना, बग्गी, चार्टर फ्लाईटचा नियम असा आहे की चार्टर फ्लाईट बुक केल्यानंतर ते बग्गीनं न्यायचं असतं, असा काय काय प्रोटोकॉल असतो, मला काही माहित नाही. आणि मी तिथे एका मुलाला विचारलं, बग्गीचं काय झालं? ते म्हणले, बग्गीचं काय झालं म्हणजे काय, मी स्थानिक आहे. अरे स्थानिक आहे म्हणजे काय काम करायचं नाही का, असं नियम आहे का? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की नोकरी आपल्याला ज्यावेळी मिळते त्यावेळी आपण पहिलं नोकरीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. मला स्थानिक म्हणून 100% नोकरी मिळालेली आहे, पण त्या स्थानिकाबद्दलचा अभिमान असताना समोरच्याचं जर काम केलं तर आपल्याबद्दल देखील अभिमान समोरच्याला निर्माण होतो. अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर कुठेही तुम्ही जरी गेलात तरी तुमच्या बाजूनच सगळे लोक उभे राहतील. अशा पद्धतीचं काम आपण युनियनच्या मार्फत भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे. कारण जे युनियन तयार करतात, ज्यांच्या युनियनमध्ये असंख्य लोक असतात, त्या युनियनच्या लोकांचा उपयोग स्वतःची फक्त कोठडी भरायची, स्वतःचा इन्कम सोर्स जनरेट करायचा, स्वतःच्या खिशामध्ये 4 पैसे कमवायचे, अशा पद्धतीचे नेते काम करत असतात. पण त्यातला एकही नेता आपल्याकडे नाही. याच्यासाठी आपण भाग्यवान आहोत. आणि या सगळ्यांवर नजर कोणाची आहे? माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकताच नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जर कोण पाठीपुढे करतोय असं कळलं तर आज जसं युनियनला ते सपोर्ट करतायत, सगळ्या नेत्यांना ते सपोर्ट करतायत, तो सपोर्ट काढून घेतल्याशिवाय माननीय एकनाथ शिंदे साहेब गप्प बसणार नाहीत. आणि म्हणून मला पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की एअरपोर्ट केवढा आहे, छोटा आहे की मोठा आहे, याच्यापेक्षा आपण किती मोठं काम करतो आणि आपल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देतो, याच्यावर आपलं सगळं यश अवलंबून आहे. माझं रत्नागिरीचं एअरपोर्ट देखील आता 2 महिन्यामध्ये सुरू होत आहे. तिथं देखील 200-250 कामगार आता काम करतील, कर्मचारी काम करतील. तिथं देखील शाखा तुम्ही आता तयार करा, तिथं देखील पदाधिकारी नेमून टाका. ज्यावेळी रत्नागिरीचं एअरपोर्ट सुरू होईल, सिंधुदुर्गाचं चिपीचं एअरपोर्ट सुरू होईल, गोव्यापर्यंत आपण जाऊ. आणि जी छोटी छोटी आपली विमानतळ आहेत, कोल्हापूर विमानतळ असेल, नाशिक विमानतळ असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, या सगळ्या ठिकाणी आपण पोहोचलं पाहिजे. आज मुंबईमध्ये तर तुम्ही ताकद दाखवून दिलेली आहे. म्हणजे मुंबईमध्ये सगळ्यात मोठं जर कोण असेल तर आपलं युनियन आहे, हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये चिंता करण्याचं काय? आपल्याला आठवत असेल पहिल्यांदा जेव्हा आपण भेटलो, तुम्ही, मी आणि कुणाल,
कुणाल हे माझ्या मनामध्ये शंका होती, हे फक्त सगळे हुलेहुल दिसते आणि बहुतेक मला बळीचा बकरा करायचं ठरवलेला आहे. एक चांगला मंत्री मित्र म्हणून तुमच्या हातात सापडलाय. पण नंतर महिन्याभरानंतर हे दोघं माझ्याकडे यायचे, कामं करून घ्यायचे. युनियनला काही ठिकाणी आपण अडचणी येतील तेव्हा पोलिसांकडे आपण सांगायचो. काही ठिकाणी ज्यावेळी अडचणी तुम्हाला पोलीस स्टेशनच्या निर्माण झाल्या त्यावेळी देखील आपण पोलीस स्टेशनला गेलो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की जीव होतो ही सगळी मंडळी काम करतात. मी तर कधी कधी कुणालावर चिडतो पण, म्हणजे मी नगर विकास खात्याचं काम करत असतो, मी उद्योग विभागाचं काम करत असतो विधिमंडळामध्ये, मी मराठी भाषेचं काम करतो. त्याच्यात घुसणार 4 निवेदनं देणार, साहेबांना फोन करा, इकडे फोन करा, तिकडे फोन करा. बरं ह्याचे सगळे फोन जे असतात ते कुठं बीएमसी मध्ये फोन करा असं कधीच त्याचं काम नसतं. पोलीस स्टेशनला फोन करा, डीसीपीला फोन करा, जॉईंट सीपीला फोन करा. मी म्हटलं तो पोलिसांमध्ये एवढा फेमस झालेला आहे आता. पण हे कशासाठी करतो तो? त्यानं आजपर्यंत स्वतःसाठी कधीही मला काम सांगितलं नाही. माझ्या कर्मचाऱ्याला, माझ्या युनियन मधल्या सदस्याला कधीही त्रास होऊ नये हा खऱ्या अर्थानं जो संकल्प त्याच्या घरातनं त्याला मिळाला होता सरमळकर साहेबांकडनं, आज त्यांचा वारसा तसाच्या तसा पुढे नेण्याचं काम कुणाला करतोय हे आम्हाला सगळ्यांना. प्रकाशजी, तुम्ही देखील सरमळकर साहेबांना जवळून बघितलंय, मी देखील जवळून बघितलंय. म्हणजे एक काळ असा होता आम्ही त्या राजकारणाच्या सुरुवातीला की सरमळकर साहेब या मुंबईमध्ये कुठेही कशाही पद्धतीची ताकद निर्माण करू शकतात हे एक चित्र सरमळकर साहेबांनी त्यावेळी निर्माण केलेलं होतं. मी देखील कुणाला हेच सांगत आलो की ठीक आहे, महानगरपालिकेमध्ये तिकीट मिळालं, कदाचित आपल्याला अपयश आलं असेल, परंतु ज्या क्षेत्रामध्ये तू आज काम करतोस युनियन क्षेत्रामध्ये, तिथे आपली विश्वासार्हता जपली गेली पाहिजे आणि तुमच्यावर कुठचंही संकट येणार नाही. जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर कोणी माहीचा तुम्हाला दुखवणार नाही किंवा तुमच्यावर संकट आणणार नाही. ही जबाबदारी आमच्या सगळ्यांची. पण चांगलं काम करा, सगळ्यांनी मिळून चांगलं काम केलं पाहिजे. चांगलं काम केल्यानंतरच आपलं नाव किंवा आपल्या युनियनचं नाव होत असतं, ही देखील भूमिका आपल्या सगळ्यांना पटली पाहिजे. आज माझ्याकडे कंपनी आणि सभासदांची यादी देखील मला मिळालेली आहे. आज आपल्या युनियनचे मेंबर 5072 झालेले आहेत 6 महिन्यात 5072 होणं हे खरोखरच युनियन चालवणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कसब आहे. आणि मुंबई सारख्या इंटरनॅशनल एअरपोर्टला अशा पद्धतीचं युनियन स्थापन करणं 6 महिन्यामध्ये हे त्याच्यापेक्षा पुढचं कसब आहे. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मी सांगतो हे धाडस देखील आहे. कारण कामगारांचं युनियन स्थापन करणं हे फार सोपं आहे, पण त्यांना जपणं, त्यांच्या प्रत्येक अडचणीला उपयोगी पडणं, हे ज्यावेळी आपण 24/7 करतो त्याच वेळी आपल्याला 5000 लोक सभासद म्हणून मिळतात. कुणालजी, आपल्याला आता हे टार्गेट 50,000वर न्यायचं आहे. आपल्या महाराष्ट्रातले, देशातले सगळे युनियनचे सभासद हे 50,000 झाले पाहिजे. यासाठी आपण कामाला लागलं पाहिजे. आणि कामाला लागत असताना अजून एक महत्वाची गोष्ट आहे. मला परवा काही मंडळी भेटली, आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे देखील काही प्रश्न आहेत, काही युनियनच्या लोकांना सांगण्याचे देखील प्रश्न आहेत, काही बीव्हीजीचे प्रश्न आहेत. बीव्हीजीचे काही प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न केला. परत जर सोडवायचे असतील तर बीव्हीजीच्या मालकांना देखील आपण बोलू. पण या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्यामध्ये देखील डिसिप्लिन असला पाहिजे, आपल्यामध्ये देखील शिस्त असली पाहिजे. आपल्यामुळे मॅनेजमेंटला त्रास होणार नाही, आपल्यामुळे एअरपोर्टला त्रास होणार नाही, अशा पद्धतीची दक्षता आपण सगळी घेतली पाहिजे. कारण जो येणारा प्रवासी आहे तो 10,000, 15,000, 25,000 परदेशामध्ये असेल तर लाखो रुपये खर्च करून तिकीट काढत असतो. आणि त्याची अपेक्षा जी असते की ज्या देशाचा मी आहे, ज्या राज्याचा मी आहे, त्या एअरपोर्टवर मला चांगल्या पद्धतीची VIP ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, ही त्यांची स्वाभाविक भावना असणं. कारण शेवटी ते पैसे देत असतात. पण मी हे देखील आवर्जून सांगतो, मी ज्या वेळी एअरपोर्टला येतो आणि आपल्या सगळ्या लोकांकडे बघतो त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा जो नम्रतेचा भाव आहे हा फक्त काही माझ्यासाठीच नसतो, येणाऱ्या सगळ्या तुमच्या पॅसेंजरसाठी असतो, येणाऱ्या सगळ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी असतो. आणि तुमच्या चेहऱ्यावरचा हास्य किंवा तुमच्या चेहऱ्यावरची नम्रता हीच कुठेतरी ऊर्जा अवस्था त्या प्रवाशाला देत असते. कारण विमानातनं जाताना मी आजही घाबरतो खरंच. तुम्ही कधी कधी मला भेटता जाताना, तुम्ही असले की मला पण बरं वाटतं, ओके बाबा आता काय अडचण नाही. कारण आजही मी सांगतो, अगदी जबाबदारीनं सांगतो की विमानातनं प्रवास करणारे 60% जास्त लोक, 60% मी कमी सांगत असेल, 70% जास्त लोक घाबरूनच ते विमानात बसतात. आणि परत आपल्यासारखे जे कर्मचारी असतात ते त्यांना घाबरवायला निघाले
तर किती त्यांची अडचण होऊ शकते. आणि म्हणून जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर हसत हसत जर डॉक्टरना स्वीकारलं तर पेशंट लवकर बरा होतो. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरच्याच चेहऱ्यावर जर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर आपण म्हणतो आपला बहुतेक गेमच झालेला आहे. तसा आपला आहे. जेव्हा एअरपोर्टला आपण एखाद्या प्रवाशाला रिसिव्ह करतो, त्याच्याशी चर्चा करतो, त्याच्याशी बोलतो, त्याचं काम आपण चांगल्या पद्धतीने करतो, तरी त्याचा कॉन्फिडन्स आहे त्याच्यापेक्षा वाढत असतो. मी मागच्या वेळी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना की मी काही फार वर्षापूर्वीपासून विमानामध्ये बसत नाही. प्रकाश दादा 2004ला ज्यावेळी पहिल्यांदा आमदार झालो त्या डिसेंबरच्या अधिवेशनाला जाताना मी पहिल्यांदा विमानामध्ये बसलो. पण विमानामध्ये बसल्यानंतर माझी काय परिस्थिती झाली होती हे सांगून आता उपयोगाचे नाही तुम्हाला. म्हणून विधिमंडळातनं देखील त्यावेळी तिकीट मिळायचे एअर इंडियाचं. आणि त्या मी एअर इंडियाचं तिकीट काढलं, दंदगीरला येऊन झोपलो. 5:45चं फ्लाईट होतं. आम्ही 5:30 वाजता एसटी स्टॉपवर आल्यासारखे आलो आणि तिथं सांगायला लागलो की आम्हाला विमान आहे. ते म्हणलं आम्हाला विमान आहे तो आम्ही अगला विमान आहे तू गया. ही आमची पहिल्या विमानाची परिस्थिती 2004ला. जाताना लवकर गेलो, येताना त्या एअर होस्टेसनं सांगितलं की 1 तासामध्ये विमान तयार नाही. तोपर्यंत मला माहित नव्हतं की आकाशामध्ये एअर ट्रॅफिक देखील आहे. मग शेवटी त्या मॅडमना मी बोलवलं. असं ऐकलेलं होतं ना की 1 लाखात कुठेतरी असा एक प्रसंग घडतो, म्हटलं त्या 1 लाखातला मीच आहे की काय. म्हणून त्यांना बोलून विचारलं प्रॉब्लेम काय आहे. त्याला म्हटलं 45 मिनिटात मुंबई दिसायला लागली आणि त्याच्या पुढचे 45 मिनिटं झाली तरी विमान उतरत नाही. काय विमानात काय गडबड आहे काय म्हणले पायलटला विचारून या. तिनं ओळखलं ही सॅम्पल जी बसलेली आहे ती पहिल्यांदा विमानात बसलेली आहे. मग त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं 2004ला कि भाई साहब ये ऐसा नहीं है, ये ट्रैफिक कंजेशन के लिए ऐसा हो रहा है, अभी और 15 मिनट के बाद लँडिंग होगा. मग तेव्हा आम्हाला कळलं लाईट दिसली तरी लाईटावर जाऊ नये. लाईट दिसली म्हणजे आपण उतरतोच असं नाही, अर्ध्या पाऊण तासाने आम्ही उतरलो. अशी परिस्थिती आजही अनेक पॅसेंजरची, अशी परिस्थिती आजही अनेक प्रवाशांची आहे. आणि म्हणून या प्रवाशांना भले विमानामध्ये असेल, आज आपण ठीक आहे ग्राउंडवरचं युनियन करतोय, भविष्यामध्ये आपल्याला विमानातल्या क्रूचं देखील युनियन करावं लागणार आहे. त्यांना देखील आपल्यासोबत घ्यावं लागणार आहे. त्यांच्या अडीअडचणीला आपल्याला उपयोगी पडावं लागणार आहे. आणि असं करत करत भविष्यामध्ये आपल्याला पायलट पर्यंत देखील पोहोचायचं आहे. अशी महत्वाकांक्षा ठेवून कुणाला जे आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि माझ्यासारखे जे 2004चे पॅसेंजर होते त्यांना सांभाळण्याची जबाबदारी देखील प्रकाश दादा यांचीच आहे. त्याचं दुसरं कोण आहे. त्याच्यामुळे विमानातले अनेक किस्से हे शेवटी त्या तिथल्या संबंधित यंत्रणेवर अवलंबून असतात. अनेक वेळा असं झालेलं आहे. एकदा तर चेन्नईला प्रवास करायला निघालो आणि माझ्या सीटच्या मागं एक असा भला माणूस बसलेला होता आणि तो म्हणला की आता जीवच देणार आहे. ते म्हणले असं कसं काय. ते म्हणले मला आता म्हणजे एअर स्ट्रीपला आम्ही गेलोय आणि तो सांगायला लागला एकतर मला इथनं बाहेर सोडा नाहीतर मी जीव देणार. ते पायलट आला आणि त्याला विचारलं की तू कसं काय जीव देऊ शकतो. तर त्यानं जे उत्तर सांगितलं ते महत्वाचं होतं. मला म्हणाले तुम्ही इथल्या इथं उतरलो नाही तरी माझा श्वास कोंडून धरून मी जीव देईन. ते पायलट पण घाबरला. परत विमान होतं तिथं आणि आम्ही 3 तास तिकडेच. आणि ते घरी जाईपर्यंत पोलीस स्टेशनवरनं आम्ही विमानातून बसून होतो. पण त्यावेळी 3 तासामध्ये आधार कोणी दिला. ते ग्राउंडला काम करणारे जे स्टाफ होते त्या स्टाफने येऊन प्रवाशांना सांगितलं की असा असा प्रसंग घडलेला आहे. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळी आपण विमानामधल्या लोकांना देखील घरगुती पद्धतीनं वागू त्यावेळी त्यांच्या आशीर्वादानं आपण मोठे होऊ. हाच संकल्प आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करू. जे जे नवीन पदाधिकारी झालेत त्यांचं मनापासून कौतुक करतो. त्यांनी देखील चांगलं काम करावं ही मनापासून त्यांना विनंती करतो. आणि ज्या वेळी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे काही सहकार्य तुम्हाला करावं लागेल ते सहकार्य माझ्यासारखा कार्यकर्ता नक्की करेल हा शब्द या बैठकीच्या निमित्तानं देतो. मला अजून एका बैठकीला मलबार हिलला उपस्थित राहायचं आहे आमच्या समन्वय समितीच्या बैठकीला. त्याच्यामुळे ही बैठक मला अर्धवट सोडून जावी लागते. त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.